छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तातडीनं अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। दरम्यान पुढील 2 दिवसात प्रशांत कोरटकरला अटक न केल्यास राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आलाय। राष्ट्रमाता जिजाऊ, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात जे वायात गरळ ओकून आपली संस्कृती दाखवून देणारा शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्याला तातडीने अटक केली पाहिजे, आमची पहिली मागणी आहे। आणि ज्या पद्धतीने गेल्या 8 ते 10 दिवसापासून राज्य सरकार आणि विशेषतः राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला संरक्षण देत आहेत, त्याबद्दल राज्य सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत आणि त्याला तातडीने अटक झाली पाहिजे, त्याच्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ही आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि कोरटकर ज्या पद्धतीने बोललाय त्याचं कारण असं आहे, यापूर्वी ज्या वेळेस राष्ट्रमाता जिजाऊ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरुद्ध याच पिलावेळेनं वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीनं गरळ रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यावेळेस या राज्य सरकारनं त्याच्या विरुद्ध कारवाई केली नाही, त्यामुळे जी डिअरिंग वाढलेली आहे आणि त्याला असं वाटतंय की सत्तेतले लोक आपलेच आहेत आणि आपल्याला प्रोटेक्शन देत आहेत। आणि दुर्दैवाने हे खरं आहे की सत्तेतले लोक त्याला प्रोटेक्शन देत आहेत। आज गृहमंत्री त्यांना स्वतःचे वाटतात, जी काही घटनेची शपथ घेतली गृहमंत्र्यांनी ती विसरून ते त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम करतात। पण कोरटकरला अटक करण्याच्या मागणीसाठी, राज्य सरकारला निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे। जर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये कोरटकरला जी काही संधी दिली राज्य सरकारनं, त्यामुळे त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। त्या ठिकाणी आम्ही ज्यांच्या नावाने तक्रार दाखल केली होती या पोलीस स्टेशनला, अशोक पडूळ यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा आमचे वकील ऍडव्होकेट आशिष गायकवाड हे त्या ठिकाणी जामिनाला विरोध करण्यासाठी उभे आहेत। पण न्यायालयीन लढाई सुद्धा याबरोबर रस्त्यावरची लढाई, न्यायालयीन लढाई आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि आज आमचा प्रयत्न आहे की सुनावणीच्या वेळेस त्याच्या जामीन अर्जाला आम्ही विरोध करतोय आणि त्याला कठोरात कठोर कायद्याखाली शिक्षा झाली पाहिजे, आमची मागणी आहे न्यायालयामध्ये, तर ती त्या ठिकाणी मंजूर होईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्याला अटक होईल। आणि हे जर झालं नाही तर याच्या विरुद्ध राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्याचा आमचा निर्धार आहे। NTV न्यूज मराठी, जालना।